हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम उभे बिटवारी सुंदर सजान उभे बिटवारी सुंदर सजान उभे बिटवारी सुंदर सजान उभे बिटवारी तार कटवारी ठेवनिया तार कटवारी ठेवनिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर
तुळशी हार गळा तुळशी हार गळा कस पितांबर पाहिन श्रीमंत आवने पाहिन श्रीमंत आवने तुळशी हार गळा कस पितांबर तुळशी हार गळा कस पितांबर विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जेथे परशुरामी मारिला बाण महत ग्रामणीच्या त्या शक्ती देवतेला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण टाळी वाजवा माय बाप हा टाळी 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 माय बाप टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 भगवान की ज्ञानेश्वर शक्ती मुक्ताबाई महाराज गुरु मोठे गुरु कृष्णाजी माऊली महाराज गुरु दामोदर महाराज मास्तर बाबा महाराज गुरु जनार्दन स्वामी महाराज गुरु सखाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई छत्रपती शिवाजी महाराज शहीद जवान की भारत माता की हिंदू धर्म की माता पिता की सब धन की अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती किंवा ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी
जोवरी प्राचीनाची दोरी. बेस कमी करा दादा. वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवण, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे संतांचे. दुसरे चरण संतांचे संतांचे. दुसरे चरण संतांचे संतांचे. दुसरे चरण संतांचे संतांचे. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. 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 बाबाजी सद्गुरु दास तुका. दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु हरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. प्रतिवर्षी जाती पंढरपुरा, भेटी लागे विठ्ठला. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी. आपण असावे जवळी जयांची केल्या स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी वर्णे गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी वर्णे गुणनाम. ऐसे जय प्रेम काही कळा. काही कळा. ऐसे जय प्रेम काही कळा. काही कळा. ऐसे जय प्रेम सारे कळा. काय कळा. ऐसे प्रेम सारे कळा. काय कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे जय प्रेम काही कळा. ऐसे जय प्रेम काही कळा. ऐसे जय प्रेम काही. वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी. आपुल्या अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया ठवेता महापुण्यरासे. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझे डोळे. नमो ज्ञानदेव, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा. मती मंदा ते ज्ञानदाता दिनासे. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सरस्वती माते द्यावी मज स्मृती. येतो काकुडती तुझ लागी, आपुल्या बाळासे ये आता हाती. न करावे फजिते जनामध्ये विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत. भगवान चलो भगवान परमात्मा. माऊली ज्ञानोबर ते देवाची ताकद वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जगाचे चढिता असा असणारा भगवान पांडुरंग परमात्मा. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्यासाठी किंबहुना कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे, तो वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधू म्हणतो. उदाहरण जे भागवत ग्रंथाचे खांब पैठण निवासी शांतीब्रह्म नाथबाबा यांचा 4 चरणाचा अभंग. जीवान जन्माला यावं आणि जन्माला येऊन कशा प्रकारे वागावं, संसारात राहून प्रपंच करून कशा प्रकारे इहलोकाची यात्रा संपून मृत्यू लोकाची यात्रा संपून परलोकाला परमानंद लोकाला प्राप्त व्हावं, याचं 3 प्रकारे उपमा देणारा अभंग निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग 4 चरणाचा आहे, नाथबाबांचा आहे. गोड असा प्रकरणातील अभंग आहे. नाथबाबा या अभंगातून वर्णन करतात की बाबा रे, पक्षी अंगणी उतरती, ज्या प्रकारे पशु पक्षी येतात अंगणामध्ये उतरतात, दाणे खातात आणि निघून जातात, तसं तुम्ही आम्ही संसारामध्ये यावं, संसार करावा, परमार्थ करावा, निघून जावं. पण त्याच्यामध्ये काही भाग सांगितले, तो भाग आपण कीर्तनामध्ये पाहू. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपल्याला देवानं आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत संसारामध्ये पक्ष्यांप्रमाणे राहा. ज्या प्रकारे पक्षी येतात उडून जातात त्या प्रकारे राहा. आणखी एक उपमा, एक उदाहरण दिलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. नाथबाबा त्या ठिकाणी स्वतः सांगतात, एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवण. जर तुम्ही या प्रकारे जीवन जगलं, जन्म आणि मरण या चिकाट्यातून मुक्तता जर आपण या प्रकारे केली, निश्चित तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबा या अभंगातून असा भावार्थ व्यक्त करतात. विठ्ठल नाथबाबाचा आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी, कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आजची कीर्तन सेवा किम निमित्तन किम प्रयोजन सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावातील श्री गंगा भाद्रपत्रा साखरबाई दगडू पाटील हे आपल्यातून गेल्या, आज दशक्रिया विधी ना, उद्या हा म्हणजे दशक्रिया विधीचं आहे का 13वाचं आहे? दशक्रिया. हो, म्हणजे आज 9वा दिवस आहे, उद्या दशक्रिया विधी म्हणजे उत्तर कार्य. त्या निमित्तानं आजचं 1 दिवसीय हरिकीर्तन आणि कीर्तन सेवेचं दातृत्व कोणाकडून आहे? कीर्तन सेवा त्यांच्या परिवाराकडून आहे का? त्यांचे चिरंजीव साहेबराव दगडू पाटील मासुडे यांच्याकडून आजची ही कीर्तन सेवा आहे. त्यांच्या आप्तेष्ट परिवाराकडून आजची ही कीर्तन सेवा आहे. तुम्ही समस्त ग्रामस्थ मासुडे परिवाराकडून आजची ही कीर्तन सेवा आहे. ऐका, गए हुए कभी आते नहीं. योगेश बाबा मी रोज सांगत असतो, गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आते. माय मला सांगा, आपण साखर आजींना काय म्हणायचे? आत्या म्हणायचे का? बायजा साखर माय का? आपण साखर मायसाठी किती लढलो रडलो, येतील का? नाही. गए हुए कभी आते नाही लेकिन उनकी याद आते. मग ते आठवण आपल्याला व्हावी आणि त्यांचा इहलोकीचं यात्रा परलोकाला चांगल्या स्वरूपानं मोक्ष प्राप्तीला जावं, म्हणून आजचं 1 दिवसीय हरिकीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या कीर्तनाला उपस्थित अलौकिक असं रत्न आपल्या गावातील भजनी मंडळ, श्री काय नाव भजनी मंडळचं? विठ्ठल भजनी मंडळ. वा वा, टाळ्या वाजवा. गोड असं भजनी मंडळ आहे. आणि या कीर्तनाला विशेष अशी उपस्थिती गायनाचार्य भजन सम्राट, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, माझे गुरुस्थानी असणारे, गुरुतुल्य असणारे आमचे योगेशजी बाबा भदानेकर यांच्यासाठी जोरानं टाळ्या वाजवा. तसेच गायन कोकिळा गायन सम्राट, काय नाव बाबा? ज्ञानेश्वर माऊली. कुठले? ज्ञानेश्वर माऊली धुळेकर असतील. गावातील भजनी मंडळ आहेत. आणि गोड असे ज्यांनी पखवाजावर थाप टाकावी आणि साक्षात पखवाज बोलावा आणि तुम्ही आम्ही डोलावा, असे ज्यांच्या हातामध्ये कला आहे, पावर आहे, असे आमचे आदरणीय भक्त हरिभक्त पारायण मृदुंगमणी मृदुंग सम्राट, काय नाव दादा? रुपेश महाराज धुळेकर. वा वा वा. आणि आपल्या गावातीलच का
हार्मोनियम वादक विठ्ठल भजनी मंडळचे सदस्य आणि एखादा जोरानं टाळे वाजवा विनेकरी बाबांसाठी. वा मामा श्री एखादा जोरानं टाळे वाजवा आमच्या साऊंड सिस्टीम वाले ऑपरेटर दादांसाठी. विश्वकर्मा साऊंड गोताने आमचे सुरेश महाराज ना. वा सुरेश महाराज. योगेश बाबा माझा एवढा आवाज बसलाय, खरं सांगू का पूर्ण आवाज बसून गेलाय, तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय का माझा आवाज बसलेला आहे? बाकी जण म्हणतील महाराज मग गावरान तूप कमी खाओ. नाही तसा काही विषय नाही, पण आवाज बसलेला आहे. याला म्हणतात साऊंड. एक सांगू का, विश्वकर्मा साऊंड आमचे सुरेश महाराज, भविष्य काळामध्ये तुमचं नाव खूप मोठं होणार आहे, खूप मोठं होणार आहे बरं का, खूप मोठं. कारण साऊंड एवढी गोड आहे तुमची, एवढं मोठं नाव होणार आहे की तुमची तारीख भेटणार नाही लोकांना, नाही भेटणार. मना फोन पे नंबर राहू द्या, जास्त होईनात का ट्रान्सफर करी द्या. गोड असं व्यक्तिमत्व आहे बाबा. याला म्हणतात साऊंड. हर स्वर में बसे हे राम, राग सुनाए रागिनी को तो रोगी को मिले आराम, असा आमचा विश्वकर्माचा साऊंड आहे. आणि आजचं हे हरिकीर्तन जोपर्यंत सोशल मीडिया आहे मायबाप, जोपर्यंत विज्ञान युग आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत तुम्हीही दिसणार आहे आणि मीही दिसणार आहे. आपण राहिलो नाही राहिलो, ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन दिसणारे असे आमचे परी फोटो स्टुडिओचे मालक आमचे विजय दादा यांच्यासाठी जोरानं टाळ्या वाजवा. ते कसं असतं, बऱ्याच दिवसांना भेट होते ना, काही नाही आम्ही भाऊ बने, त्या बी ठाकरे मी बी ठाकरे, काही टेन्शन घेऊ नका. ऐका, गोडसं समाज आहे, गोडसं नियोजन आहे महाराज, गोड असं आयोजन आहे. तुम्ही सज्जन माता पिता वर्ग ऐका. आज आपल्याला जो अभंग निवडलेला आहे, प्रतिपाद्य विषय जो मांडलेला आहे, तो नाथबाबांचा चरणाचा आहे. नाथबाबा या अभंगातून वर्णन करतात की बाबा रे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहत. बरं महाराज, आजचं हे दशक्रियाविधी निमित्ताने कीर्तने, आपण 10 मिनिटं दशक्रियाविधी बोलून मग अभंगावर येऊ. मला सांगा, दशक्रियाविधी का करतात? तुम्ही ज्ञाते मंडळी आहात. सद्गुरू ब्रह्मलीन दामोदर बाबांची ही तपोभूमी म्हणलं तरी चालेल. मास्तर बाबा खायदेकरांचा आशीर्वाद आपल्या या गोताने नगराला आहे, म्हणून काय तुमच्या समोर जास्त गप्पा मारणं काय उचित नाही. कारण मी काय तो गप्पाचा टप्पा मारणारा आप्पा नाही, गप्पाना टप्पा मार पूर्ण करणारा आप्पा गावगाव येत. ऐका, होकार नकार देत चला बरं का, नाही तर रोते की मी मेरी सुरत वेशी अशातला भाग करू नका. एक बाबा समोर बसले होते, तुम्हाला कळेल म्हणून सांगतो. विठ्ठल विठ्ठल म्हणा बाबा, हाले ना चाले ना बोले ना डोले ना. कीर्तन झालं. म्हटलं का हो बाबा, एवढं सुंदर ओवीनं प्रमाणात तुम्हाला कीर्तन सांगण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही हालत नाही, चालत नाही, डोलत नाही, बोलत नाही. दुसरे बाबा आले म्हणे महाराज तुम्ही नाही, तुमचा बापाचा बाप जरी आला तरी बाबा चुरमय अवी नाही म्हणता का व म्हणे, बाबांना दोन्ही कानपूर लाईन जायले. तशातली गत काय करू नका. नाहीतर बाकी ना महाराज हसत पण नाही रडत पण नाही, म्हणून असा प्रतिसाद देत चला. नाहीतर मग हसायचं पण नसेल, रडायचं पण नसेल, कीर्तनात येऊ नये. काय येऊ नये? कीर्तन चांग होयंग हरिरू. या ठिकाणी भगवंताजवळ आपलं मन द्यावं, या ठिकाणी येऊन चिंता करू नये. ऐका, माझा विषय लक्षात घ्या. का करावी दशक्रियाविधी? आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहेत ना, असं काहीतरी माना हलावाना. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत. हिंदू धर्मामध्ये प्रामुख्यानं 16 संस्कार आहेत आणि 16 संस्कारांपैकी प्रामुख्यानं मी आज माझ्याकडे एवढा काही वेळ उरलेला नाही, म्हणून 1 तास उरला खटवांगर आहे अशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, तसं 1 तास उरला या राज महाराजाशी. 1 तासामध्ये तुम्हाला अभंगाचं निरूपण सांगण्याचा प्रयत्न करेल. ऐका, आपण 3 संस्कार पाहू. एक जन्म संस्कार, दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा अंत्यसंस्कार. ऐका, जन्म संस्कार ज्या वेळेस माणूस आईच्या उदरामध्ये असतो, आईच्या उदरामध्ये काय कमी हे असतं का? मातेच्या उदरी उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडिता नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती विष्टाले पच हुकडे नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. महाराज जन्माला येणं तरी सोपं आहे का हो? जन्माला येणं सोपं आहे? 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात राहतो तेव्हा आपला जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर आपण 5च्या दिवशी कीर्तन ठेवतो. काही जण भजन ठेवतात. ठेवताना तुमच्याकडं पण ठेवताना बारशाचं कीर्तन म्हणतात आपण, ठेवताना. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्म संस्कार करतो. काही जण तमाशाला येतच मग तो जिंदगीभर तमाशाच करस मग.
जन्मसंस्कार, दुसरा विवाह संस्कार. वयाचं वय झालं की विवाह संस्कार करतात, मी त्या विषयावर जास्त बोलत नाही. आणि अंत्यसंस्कार, ऐका, माणूस जन्माला येतो आणि जन्माला नंतर मी डायरेक्ट विवाह संस्कार सांगत नाही, मरतो. ऐका, माणूस मेल्यानंतर माणसाचा 10 दिवसाचा प्रवास सुरू होतो. ऐका, माणूस मेल्यानंतर 4 खांदे करी एक मडके धरी बाबा चालले देवा घरी. 4 खांदे करी एक मडके धरी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहेत. ते मडके धरायला आपण काय म्हणतो? आग्या. आग्या आग्या तुमनाकडे मनकडे बरोबर शेबुवा असं आग्या म्हणता ना. आग्या आमनाकडे मरेलो माणसे चटाडतस, तुमनाकडे बी तसंच आहे ना. तुम्ही का जपी घ्यात तसंच आहे ना. म्हणजे तेवढं तरी बरं आहे बा. ऐका, 4 खांदे करी एक मडके धरी, अंत्यसंस्कार सांगतोय बरं का. माणूस मरतो, मेल्यानंतर विसावाची जागा असते. प्रत्येक गावामध्ये विसावाची जागा असते. विसावा दिला जातो आणि त्या ठिकाणी एक दगड उचलला जातो. त्याला काय म्हणतात? जीव. जीव, तो जीव आणतात आणि घराच्या देवारामध्ये ठेवतात. नाही ना, तसं नाही ना. गावाच्या वेशीवर म्हणा कुठं तरी ठेवतात. प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा आहे. तो जीव मग नंतर 3ऱ्या दिवशी आपला खांद्या उतरवण्याचा विधी होतो. एवढं काय सांगण्याचं सर्वांना आता ज्ञात आहे. तुम्ही कीर्तन श्रोते मंडळी आहात, मी एवढं काय सांगत बसत नाही. प्रत्येकाला माहिती कोणाला किती दिवसाचं सुत्तक. 10 दिवसाचं सुत्तक हे भाऊबंदकीला असतं, भाऊबंदकीच्या लोकांना असतं. ऐका, भाऊबंदकीच्या लोकांनी म्हणजे दशक्रिया विधीच्या दिवशी घरातल्या एक तरी माणसानं पूर्ण टक्कल केलं पाहिजे. असं गरुड पुराण म्हणतं बरं का. गरुड पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या भाऊबंदकीमध्ये स्त्री मेले असे स्त्री किंवा पुरुष मरू द्या, स्त्री मरू द्या, पण त्या घरातील त्या भाऊबंदकीमध्ये त्या घरातील एका व्यक्तीनं करी टक्कल केली पाहिजे. जर एका व्यक्तीनं टक्कल केली नाही, दाढीमुची काढली नाही, तर त्या भाऊबंदकीमध्ये अल्पवयीन मुलं मरत असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी आज 9व्या दिवशी काय करायचं? लावणी मृदुंग स्तुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस. आवडीने सेवो ब्रह्मरस. आवडीने सेवो ब्रह्मरस. लावणी मृदुंग स्तुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस. आवडीने सेवो ब्रह्मरस. आवडीने लावणी मृदुंग स्तुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस. आवडीने लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. आणि जेथे मृदुंग वाजला जातो, जेथे टाळ वाजला जातो, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कीर्तन चालतं भगवान त्या परमात्मा त्या कीर्तनामध्ये येतात आणि हे कीर्तन कोणाच्या नावानं चालू आहे ह्या शोध घेतात आणि त्या आत्म्याला मोक्ष प्रदान करून देतात. ऐका, आज 9वा दिवस आहे. उद्या दशक्रिया विधी होते. दशक्रिया विधीच्या दिवशी आपण हिंदू धर्मामध्ये आहोत. आपण ब्राह्मणाला बोलवतात आणि ब्राह्मणाला चप्पल दान देतात, सप्तधान्य दान देतात आणि आणखी एक गोष्ट दान देतात. काय दान देतात? गाय दान देतात ना. जिवंत नाही, हा नाही, काहीतरी बोला ना. जित्ती गाय देतस का? नाही, चांदीची गाय देतात. कारण का? सोनं मागू वा चांदीनी. आणि जिवंत गाय ब्राह्मण घेऊ जाणार नाही. आणि ब्राह्मण घेऊन जरी गेले आपला घरना पुढे बाकी नसा घरना पुढे बकरी राहिली नाही, गाय कोटेंग रे. म्हणून चांदीची गाय देतात. चांदीची गाय का देतात? आपण मानतो बाबा की चांदी गायमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. जर या जीवानं जन्मामध्ये मरणापर्यंत काहीतरी जर पाप केलं असेल, पुण्य केलं असेल, किंबहुना कोणत्या तरी इष्ट देवी देवताला मानता मानली असेल, गायमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आपण हिंदू धर्म मानतो म्हणून ती गाय दान दिली जाते. आणि त्या जीवाचा त्या दिवसापासून 11 महिन्याचा प्रवास सुरू होतो. किती महिन्याचा? 11. जडू इरा नका,
दक्ष उपाडू का? नाही ना. हा, ऐका. 11 महिन्याचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक महिन्याला एक पितर बसवतात. बसवताना माणूस मेला तर पितर आणि स्त्री मेली पित्रीन, सवाशीन पित्रीन. हा, ऐका. बराच गावले फेमस पित्र राहतात. फेमस आघारी टाकान टाइमले भिलाटी मध्ये खाली जाणं पडत. महाराज असा विषय आला, बोलो नाही पण बोलावं लागतं. एके दिवशी एका गावाला वर्ष श्राद्धचं कीर्तन. बाबा आता लवकर गेलो. लवकर गेल्यानंतर बसलो. म्हणे महाराज तुम्हाला जात नाही, आघारी टाक द्या म्हणे. आघारी टाकायला बसलो. महाराज टाकलं सर्व भोजन वगैरे, ते सुंदर सुग्रास भोजन, पुरणपोळी. बाबा मी नमस्कार केला, पाणी ओवाळलं, टाकला, घास टाकला, उठायला लागलो. म्हणे बाबा बिडी पी. ओ बाप, मला काय करणे, टाकून दिली बिडी पण. म्हणे महाराज बाबा थोडीशी टँगो मारे. म्हणतो तुला काय म्हणणं आहे? नाही म्हणे तुम्ही लिद्या खा म्हणे. ओ बापरे. विषय लक्षात घ्या. पितर सात्विक पितर बसवला. ऐका, त्या ठिकाणी सुद्धा एक गरुड पुराण म्हणतं, जर तुम्ही सात्विक पितर बसवला तर ते भाडं देवदूतांना जातं. आणि जर तुम्ही पिलेला पितर बसवला तर ते भाडं यमदूताला जातं. जी बाई लबाड बोलते ती बाई जर बसाडी. हा, म्हणजे तुम्हाला समजलं बा. म्हणून सात्विक पितर, सात्विक सवाशीन बसवा. ऐका, ते 1 महिन्याला आपण पितर बसवतो आणि 11 महिन्या झाल्यानंतर आपल्या खानदेशामध्ये त्याला वर्षी वायाचं म्हणतात. वर्षी वायाचं म्हणतात. वर्ष श्राद्ध 11वा महिनी आपण ब्राह्मणाला बोलून किंवा मोठा पितर बसवतो. आणि त्या दिवशी सुद्धा आपण भजन किंवा कीर्तन ठेवतो. का ठेवतो? हा जीव सप्तपुरींमध्ये अडकलेला असतो. याला मायेचा वारा लागलेला असतो. अहम ब्रह्मास्मी या जीवाला माहीत असतं. म्हणून या सप्तपुरीन मुक्त होण्यासाठी आज 9व्या दिवशी कीर्तन करावं आणि 11वा महिनी वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा कीर्तन करावं. कारण 11 महिन्यानंतर हा जीव मुक्त प्राप्त होतो. आणि जर हा मुक्त झाला, पितर जर मुक्त झाले, कल्याणी इच्छिते तया तुळा कल्याणी चेते. तया तुळा कल्याणी चेते. तया तुळा चेते. तया तुळा कल्याणी चेते. तया तुळा आशीर्वाद रे कल्याण दया दया कुळा दया कुळा. जर तुम्ही कीर्त कल्याणी चिती तया कुडा किंवा सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, ते पितृ आशीर्वाद देतात. ऐका, आज साखर आईंना जाऊन, साखर आजींना जाऊन आपल्यातून 8 दिवस झाले. आज 9वा दिवस आणि उद्या 10वा दिवस. मला सांगा, आपण किती रडलो, आपण किती देवाजवळ विनवण्या केला, साखर आजी येतील का? नाही. पण त्यांची आठवण पदोपदी आम्हाला येत राहील. कारण असं सात्विक जीवन आमच्या आजींचं होतं. आताच मला बाबांनी सांगितलं की आजी पंढरपूरची वारी माऊलींच्या सोहळ्यामध्ये करायच्या. टाळ्या वाजवा. महाराज काहीतरी भाग्यवान असेल. काय माऊली भाग्यवान असेल. पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, माऊलींच्या सोहळ्यामध्ये तीर्थयात्रा. महाराज वा वा वा. हरिपाठाला रोज हरिपाठ पूर्ण पाठ असेल मग वा. म्हणून तर कीर्तन होत आहे. नाहीतर लाख मोठा पैसावाला आहे. गोताण्यामध्ये किती करोडो रुपयाचा माणूस आहे गड्या. करोडो रुपयाचा माणूस आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. आनंद जन्माचे सुकृत पदरी. आनंद जन्माचे सुकृत पदरी. आनंद जन्माचे
मुखी हरी पैठा होय किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल आमच्या आजींचं साखर आजींचं की या जन्मामध्ये भगवंताची वारी भगवंताचा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य नमान हरिपाठाची पूजा. गोतानामध्ये करोड रुपयेचा माणूस आहे म्हणजे करोड रुपये त्याच्या जवळ आहेत पण काहींच्या पुण्यतिथीला राम राम सुद्धा लोक म्हणत नाही. असा निघाला माग लोक मागून आपली कीर्ती गायली पाहिजे. वा काय माणूस होता हो असा माणूस आपल्या दुश्मनानं नाव काढलं पाहिजे काका. माग चालताना दुश्मनानं नाव काढलं पाहिजे. वा असा माणूस अख्ख्या गोतानामध्ये होणार नाही अख्ख्या परिसरामध्ये होणार नाही. नाहीतर बराच ठिकाणी मागताय लोक म्हणतात बरं वय नो चालणे की गावनी खेर. असं जीवन काय कामाचं आहे महाराज. ज्याच्या जन्माचं काहीतरी या जन्माचं सार्थक झालेलं असतं ना त्याचीच पुण्यतिथीला कीर्तन होतं. त्याच्या मुखी हरी पैठा होय. किंबहुना काही लोकांना शेवट सुद्धा राम राम येत नाही महाराज. जेनी जीवनभर आथाना पैसा तथाना पैसा दोनना भावना देवाना तीनना भावना उपाळा ना त्याच्या मुखामध्ये हरी येईल का शेवट नाही. एक माणूस आजारी पडला बरं का दादा जयेश दादा. एक माणूस आजारी पडला. आता तो शेवटची स्टेप. आता त्याचा जुना जोडीदार योगेश बाबा त्याला भेटण्यासाठी गेला. आता तो असा खाटवर बसेल होता पडेल होता असा. अवघ्या भाऊ वा भाऊ वय का तो असा पडेल नाही. अरे माल वय नाही. अरे आपण जुना जोडीदार आपली सकाराम न वार माझं तुकाराम ना घरे मिरच्या चोरलो माल वय नाही. अरे चांगला सप्तामा पाय घालणारा आपणच पोरेचं लग्न मोडणारा आपणच माल वाईट नाही. तू शे का हा मी शे काय करस बो देवनी बलाव आपी जाओ काय खाऊ का वाटच खा नाही. सफरचंद लो चिक्कू लो केळी लो थोडीशी बासुंदी द्राक्ष सफरचंद काय खाऊ का वाटत काहीच नाही बो. थोडस पिवे पाणी लो थोडीशी दारू रोगर टाका या ना तोंडमा. मला सांगा ज्यानं जीवनभर परमार्थ केला नाही त्याच्या शेवट हरी येईल का महाराज. रामकृष्ण पैठा कैसा हो रामकृष्ण पैठा कैसा हो रामकृष्ण पैठा कैसा हो रामकृष्ण पैठा कैसा हो माऊली म्हणतात उपजोनी करंटा ने अद्वैत वाटा आणि त्याच्या मुखामध्ये रामकृष्ण पैठा कैसा होय. कसा येईल महाराज राम राम. ज्यानं जीवनभर वाईट वागलं त्याच्या मुखामध्ये राम राम कसं येईल. आता काही लोक मागच्या आधी लोक बसू देतात नाही म्हणून याच जन्मा कीर्तनमा बसल्या पुढला जन्मा असा जवळ नव्हता लोक हाकली देतील. ऐका समजतंय कीर्तन क्लिअर आवाज येतोय ना. बस मग तुम्ही मी कनेक्ट व्हायला पाहिजे महाराज बाकी काही नाही. म्हणजे काहीतरी पद्धत पडायला पाहिजे बा. ऐका माझा विषय लक्षात घ्या. ज्या माणसानं जीवनभर सत्य वागलं त्या माणसाचं मरण चांगलं होतं. ज्या ताईनं आईनं आजीनं जीवनभर चांगलं केलेलं असतं माय त्या बाईचं मरण चांगलं होतं. म्हणून आमच्या साखर आजींचं मरण गोड झालं. शेवटचा दिवस बहु गोड बाबा त्या प्रकारे गोड झाला. ऐका तुमच्या माझ्या जीवनामध्ये मृत्यू इतका जवळचा कोणीच नाही काका. जेवढा मृत्यू जवळचा आहे ना तेवढा आपल्या जवळचा कोणीच नाही. धन नाही दारा नाही बंधू नाही कोणीच नाही. तुमच्या आमच्या जवळ जेवढा मरण जवळ आहे ना मरण तेवढं कोणीच जवळ नाही कोणीच नाही. मरण काय मरण ही प्रकृती काय मरण प्रकृती आणि त्या मरणाला नाही म्हणणं ही तुमची आमच्या मनातली विकृती काय विकृती. ऐका
मरावंच लागतं हे नवल नाही, मरावं लागतं हे नवल नाही, मरावंच लागतं हे ध्यानात घ्या. ऐका, एखाद्या परमनंट तिकीट काढून कोण आलाय का हो? आलाय परमनंट तिकीट काढून? एखाद्यानं इथं यावं आणि छाती ठोकपणे सांगावं, महाराज मी 40 वर्ष जगेन, मी 20 वर्ष जगेन. आहे का? नाही भरवसा या देहाचा, कोण दिवस येईल कैसा, कोणता दिवस कसा उगवेल. ऐका, आज महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री कमी धन होतं का? कमी पैसा होता का? कमी लोक जोडलेली होती का? केवढी प्रॉपर्टी होती, केवढी माणसं जोडलेली होती. राजकारण क्षेत्रातील एक अनमोल हिरा आज आपल्यातून हरपला, आदरणीय अजितदादा पवार. काळापुढे कोणाची सत्ता चालत नाही गड्या. विमान अपघातात मेले, काळापुढे बघा, ज्याच्यावर काळ आला ना, काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडवे ना तेव्हा माय बाबा. जर काळानं जर तुमच्या आमच्यावर घात केला ना, अशी ती बशीली, ती बशी ती चहा कपातली चहा, ऐराणी भाषा समजते ना? बोलू ना ऐराणी भाषा, ऐराणी भाषा बोलू ना? हा तेच ना, मग सब भाषो की राणी उसको केती ऐराणी, आपली बशी आत्माच शिक. ती कप असा ओतला आणि ती बशी अशी तोंडले लाईन होत आणि त्याचा खटका दाबी घ्या, डमडन पोपट उडून गेला आणि पिंजरा रिकामा झाला. म्हणून कशाचा गर्व करू नका. बघा, जन्माला आलो, मृत्यू घेऊन आलो. बघा, जो माणूस जन्माला आला किंवा ज्याही योनीमध्ये 84 लक्ष योनींमध्ये जो ही जीव जन्माला आला, तो मृत्यू सोबत घेऊन येतो. सोबत घेऊन येतो की नाही? तो कशाही प्रकारे असो. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे मरण आहेत. बघा, मरणच सांगणारे मी आज. 4 प्रकारचे मरण आहेत. एक, हत्येचं मरण. काही लोकांची हत्या होते, त्यांना मरावंसं वाटत नाही, त्यांची काय केली जाते? हत्या केली जाते. दुसरं, आत्महत्या मरण. ते स्वतःहून मरून जातात. देवाघरचं मरण त्यांना येत नाही, ते आत्महत्या करतात. 3, अकाली मरण. त्यांचं जाण्याचं वय नसतं पण ते मरतात, अकाली मरण. आणि सामान्य मरण म्हणजे एकदा आयुष्याची 100 घातली की माणसाला मरावंच लागतं. एखादा काहीतरी भाग्यवान असेल तो 100च्या वर जातो, नाही तर अल्पायुष्य मानव देह काय भजनाचे उरले सामान्य मरण. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं गणित आहे. ती गाडी दखेल नाही का तुम्ही? मला पैसा दिसन बोलायले आथा दका, ती गाडी फुकट मा जाईल नाही. ऐका, अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. आयुष्य मर्यादा संतांनी किती सांगितली? 100 वर्षाची. त्याच्यात सुद्धा अर्धीने ते नेले. 50 वर्ष आपले झोपत गेले. त्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. भजनाला तर काय कपाळ उरते का बाबा? भजनाला काही उरत नाही. माणसानं जन्माला यावं, परमार्थ करावा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची बाबांनी गोळ प्रमाण दिलं. नरदेह दुर्लभ जाना, शत वर्षाची गणना. संतांचं प्रमाण माय कितीच आहे? व माय तुम्ही जपी घ्यात का काय? संतांचं प्रमाण 100च आहे. बरं, तुमचा माझा अनुभव कितीचा आहे हो?
100चा. आता ही जी टोपी घातलेली मंडळी ना धोत्रावाली, हे बाबा बरं का बाबा, आई शेवटली पिढी शे तुम्ही. येणा पुढे धल्ला दिखावत नाही, धल्लाच होत नाही, दिखतीन का ताई. असा दखाना पडती नामने आमना पोरेसले दगबो तू ना बाबा धोतर नेशे, तू आजी नवार साडी नेशे, असा दखान पडी. 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे. बरं इथं परमानंट कोण आलंय का? आजा मेला पंजा मेरा बाप मसनाने, आजा मेला पंजा मेरा बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेरा बाप मसना गेला. तो ही कैसा परमानंट कोणी आलत नाही. मी याच्यासाठी उदाहरण विचारतो बघा. विनेकरी बाबा पुन्हा तुमच्यावर येतो मी. बघा ऐका बाबा, तुमचं वय काय? 74 वय. टाळ्या वाजवा बाबांसाठी. वा 74 वय. तुमचे वडील आहेत का? बरं तुमचे आजोबा असतील, खापर आजोबा, पंजोबा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, अरे देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. संतांनी उठायला सांगितलं, पण कशासाठी? चोर निजला नाडोनी भागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. धुर निजल्याने धुर निजल्याने नाडूनी भागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जागा रे भाई नो जागा. पण जागून करायचं तरी काय? चोर निजल्या नाडोनी भागा. बघा मृत्यू जवळ आलाय, त्याला नाडोनी भागा. महाराज तुम्ही पूर्वार्धामध्ये सांगितलं की मृत्यू इतका जवळचा कोणीच नाही, आणि आता नाडोनी भागायला सांगताय. बघा एकदा यम माझ्या घरी आले. कोण आले? माय ओ आजी नको न बहीण, जपू नको ना. नाही जपत नाही ते, त्या ध्यानमा बटेल होतात. ध्यान असतं. ऐका हा, यम माझ्या जवळ आला बरं का योगेश बाबा, आणि यमानं सांगितलं महाराज उठा उठा. म्हटलं कुठे? म्हणे चला. कोठे? म्हणे यमपुरी. यम मला घ्यायला आले. सोपं करून सांगतो बरं का, काल्पनिक कथा आहे ऐका. म्हटलं तुम्ही यम देवता आहात? म्हणे हो. म्हटलं बसा. मी त्यांना बसवलं. म्हटलं चहा घेता? म्हणे हो महाराज. चहा घेतली आणि चहा मी गुंगीनं औषध टाकी दिली. ती चहा त्या यमानं पिली, यमदूतांना पिली, झोपी घ्यात. आता माझं नाव वर डायरीवर पहिले होतं. मी काय कर, तो कागद खाली घाल दिला. यम उठले. म्हणे दादा वा वा काय चहा पाजली, गार झोप लागली. एक काम करतो, वरून सुरुवात करत नाही, खालतही सुरुवात करा. चोर निजल्या नाडोनी भागा. माझे वडील बरं का योगेश बाबा, आपण नेहमी कीर्तनाला फिरतो. माझे वडील आता कीर्तनाला 2-3 वाजता सहज बाहेर दूर जर गेलो असतो तर झोपलेलो असतो मी. सकाळी 9-10 वाजेपर्यंत एखाद्या दिवशी झोपलेलो असतो. माझ्या वडिलांचा सतत आग्रह, उठ उठ. आणि नाही उठलो का एक महाराज येन तू उठायचंय.
पण करायचं तरी काय? चोर निजल्या नाडोनी भागा. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरणा इतकं जवळ कोणीच नाही, कोणीच नाही. मरण कोणाला केव्हा कसं येईल काही सांगता येत नाही. जागतिक लेवलचा डान्सर होता आणि जागतिक लेवलचा गायक देखील होता मायकल जॅक्सन. काय नाव? मायकल. तुम्ही तरुण पोरांनो ऐकलं असेल त्यांचं नाव. मायकल जॅक्सन जागतिक लेवलचा सिंगर होता. त्याला 140 वर्ष जगायचं होतं. त्याच्या मागे 50 डॉक्टरांचा संच होता. त्यांनी लिव्हरचे डोनर, किडनीचे डोनर, हृदयाचे डोनर असे माग तो त्यांना पोसत होता. तो रंगानं कृष्णवर्णी होता, म्हणजे काळा होता, पण त्यानं सर्जरी करून स्वतःला गोरं बनवलं होतं. पण मात्र काळाचा काळ सुद्धा वाचू शकला नाही. असा काळ आला, तो वयाच्या काही 44-45व्या वर्षी मेला. म्हणजे मृत्यू कोणाला चुकवता येणार नाही. बाबा मला सांगा, तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा तुम्हाला दाढी कशी होती? हा, म्हणजे सावध येत बा तुम्ही त्या बाबतीमध्ये. दाढीच नव्हती. थोडे तरुण वयामध्ये आले, बाबा मला सांगा दाढी कशी होती, केस कसे होते? काळे होते. म्हातारे झाले, काय झाले? पांढरे झाले. मला सांगा, आपल्या केसांचा काळा रंग कोणी नेला? तर आपल्याचा केसांचा काळा रंग काळानं नेला. समजलं? नाही समजलं? छाल्या. काळानं काळा रंग नेला. बघा, माणूस जसा दिसतो तसा शेवटपर्यंत असतो का महाराज? लहान वयामध्ये वेगळा, तरुण वयामध्ये वेगळा आणि म्हातारा वयामध्ये वेगळा. पण आरशा समोर कोणीही आलं की असं वाटतं अख्खा गोताना मम्मन सारखा सुंदर माणूस कोणीच म्हैसनी का पाय ठेवला ना नाकवर. नाख्या गोतानामध्ये माझ्यासारखा सुंदर माणूस नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाचा गर्व आहे, प्रत्येकाला आपल्या शरीराचा अहंकार आहे. महाराज, शरीराचा अहंकार करून काय शरीर जायाचे ठेवणी धरशी अभिलाषे म्हणी. मग काय करा? रंगी रंगी रे श्रीरंगे काय बोलासे पतंगे. रंगी रंगी रे, त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. त्या पतंग म्हणजे उपमा दिली बरं का. आता आपल्या अभंगाकडे यायचंय म्हणून सांगतोय. उपमा दिले तसं या अभंगामध्ये नाथबाबांनी उपमा दिली. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. ज्या प्रकारे पशु पक्षी येतात, मला सांगा माय मावल्या हो, आपण पक्षी चिमण्या असताना, चिमण्या कावळा चिमण्या आता बघायला मिळत नाही, पण जुन्या काळामध्ये कावळा चिमण्या असायच्या. आपण दाणे टाकायचो, ते दाणे ते पशु पक्षी खायचे. पशु चुकूनच शब्द आला. पक्षी ते दाणे खायचे, चोचेमध्ये घ्यायचे, पाणी असलं तर पाणी प्यायचे आणि उडून जायचे. तसंच आपण जीवन जगा अभंगाचं प्रथम चरण. पक्षी अंगणे उतरते, 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 पक्षी अंगणे नाथ महाराज उपमा देतात कशाची? पक्षाची. ज्या प्रकारे पक्षी अंगणी उतरती, आवाज देऊन द्या दादा. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. पक्षी चोचेमध्ये दाणे घेतात, भरकणी उडून जातात. तसं तुम्ही आम्ही जन्माला यावं, त्या पक्ष्यांप्रमाणे अंगणामध्ये उतरावं, म्हणजे संसारामध्ये उतरावं आणि मरणरूपी काळामागे निघून जावं. पण त्या जन्म आणि मरणापर्यंत आपण काय काम करावं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काय करावं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा. कुठलाही देव भजा,
रामकृष्णापासून रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ आणि शब्द जैसे कल्लोर अमृताचे तुम्हाला पटेल तो देव भजा. पण पक्षी अंगणी उतरती उदाहरण लक्षात घ्या. ते का गुंतवणी राहते ते गुंतून राहत नाही, ते भरकनी उडून जातात. त्या प्रकारे आपण जन्माला यावं, सुख आणि दुःख, संसार आणि परमार्थ करून निघून जावं. मग त्या संसारामध्ये काय करावं? जे का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी. संसारामध्ये कसं राहा? पक्ष्यांप्रमाणे राहा. ज्या प्रकारे पक्ष्यांना आज काय खाल्लं सकाळची चिंता नाही. मला सांगा, आज तुम्ही दाणे टाकले, पक्षी सकाळी त्या ठिकाणी येतील दाण्याकरिता, पण तुम्ही जर दाणे टाकले नाही तर ते उडून जातील का तिथं थांबतील? ते उडून जातील. त्या प्रकारे तुम्ही आम्ही जन्माला या, संसार करा. संसार करत असताना सुख आणि दुःख, त्रास वाईटाचा सज्जनाचा काहीही झाला, परमार्थ सोडू नका. आणि या जन्माचं चुकल्यावर मग फेरा पडे ऐका, या जन्माचं सार्थक करून निघून जा. मग तैसे असावे संसारी. बरं, संसारात येणं सोपं का? मी आधीच सांगितलं, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडीता नव मासवरीन जन्मो जन्म मरती. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला. किती वेळा जन्म याला यावं हो नामा म्हणे तेव्हा नरदे हयाणारा आणि तयाचा माथेरा केलामुळे. नामदेवराय महाराज सांगतात की नामा म्हणे तेव्हा 83,99,999 योनी फिरल्यानंतर नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा आणि तयाचा माथेरा केल्यामुळे. जन्म मिळणं सोपं नाही, जन्माला येणं सोपं नाही, मरण सोपं आहे. मरण चुकवता येणार नाही. मला नाही वाटत तो काल्पनिक दृष्टांत आहे, पण तुम्हाला गैरसमज होऊ नये म्हणून मी एक दृष्टांत नेहमीप्रमाणे सांगतो ऐका. एक ब्राह्मण बुवा होते. काय होते? ब्राह्मण बुवा. आता ब्राह्मण बुवांना मूलबाळ काय होत नव्हतं. बऱ्याच वर्षांनी 10-12 वर्षांनी ब्राह्मण बुवांना मुलगा झाला आणि अनावधानानं बाळणपणात होत असताना त्यांची पत्नी वारली. आता त्या मुलाचा माईही तेच आणि बापही तेच. आता ब्राह्मण बुवा एकटे. ब्राह्मण बुवा निघाले फुलं वेलीत फुलं पानं तोडायला बगीच्यामध्ये गेले आणि अनावधानानं एका सर्पानं त्यांच्या मुलाला घरामध्ये दंश केला. मुलगा मेला. ब्राह्मण बुवा समोरून आले आणि त्या सापाला पाहिलं. घरामध्ये गेले, पोरगा काळा ठिन्न पडलेला आहे. ब्राह्मण बुवा निघाले आणि त्या काळ्या नागाच्या सापाच्या मागे निघाले. तो साप पुढे पडतोय, ब्राह्मण मागे पडतायत. साप पुढे गेला आणि सापानं एका मांजरीचं रूपांतर धारण केलं. कशाचं? मांजरीचं रूपांतर धारण केलं आणि त्या मांजरीच्या रूपानं एका उंदराला खाल्लं. कोणाला खाल्लं? उंदराला. ब्राह्मण बुवा म्हणे आपण समजतो तसा हा प्रकार नाही, हा वेगळा प्रकार आहे. पुढे ती मांजर गेली आणि त्या मांजरानं सिंहाचं रूप धारण केलं आणि एका बैलाला खाल्लं. काय? बैलाला खाल्लं. म्हणे ते प्रकरण आपण यांचा पाठलाग करता कामा नाही. ब्राह्मण बुवा परत माघारी यायला लागले. ब्राह्मण बुवांच्या खांद्यावर एका जणानं हात ठेवला. ब्राह्मण बुवा मागे पाहतात. ब्राह्मण बुवा म्हणे कोण दादा आपण? मला ओळखलं नाही. तुझ्या मुलाला मारणारा मीच, त्या उंदराला मारणारा मीच आणि त्या बैलाला मारणारा सुद्धा मीच. माझं नाव मृत्यू देवता आहे. काय नाव आहे? मृत्यू देवता. मला मृत्यू देवता म्हणतात. बरं बरं बाबा, माझं काही चुकलं असेल मला माफ करा. माझा मुलगा मेला, माझा मुलगा तुम्ही मारला, पण आता मला क्षमा करा. तेव्हा मृत्यू देवता सांगतात ब्राह्मण तुमची काही चूक नाही. माझं दर्शन सहजासहजी कोणाला होत नाही, पण तुम्हाला झालेच जे काहीतरी मागा. ब्राह्मणानं सांगितलं मागा. मागू नक्की देणार हो? माझं मी वचन दिलंय, मागा. ब्राह्मणानं मागितलं की माझा मरण कशात आहे. तेव्हा त्या मृत्यू देवतेनं सांगितलं ब्राह्मण तुमचं मरण, भूदेवता तुमचं मरण मगरामध्ये आहे. कशामध्ये? मगर तुम्हाला चावा घेईल आणि तेव्हा तुमचा मृत्यू होईल. ब्राह्मणानं पोथी पंचांग गुंडाळलं आणि राजस्थान मध्ये राहायला गेला. हा, तुम्हाला समजलं. वा श्रोते, खूप गुणाचे श्रोते. म्हणजे राजस्थान मध्ये पाणी नाही, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी मगर येणार. आता होता शब्द पंडित महान आणि शतग्रंथ शस्त्रास्त्र दशग्रंथ शस्त्रास्त्र पुराणे. माफ करा ऐका, खूप अभ्यास होता.
आता एका राजाश्रयामध्ये राहिला राजस्थानमध्ये, राजाच्या मुलाला शिकू लागला. राजाचा मुलगा मोठा झाला, लग्नाचा, आता एवढं माझ्याकडे वेळ नाही, लग्नाच्या वयाचा झाला. आणि लग्नाच्या वयाच्या झाल्यानंतर राजाच्या मुलाचं लग्न ठरण्यात आलं. पण राजाच्या मुलानं राजाजवळ हट्ट केला, माझे गुरुवर्य ज्या ज्या ठिकाणी येतील, ज्या ठिकाणी लग्नाचं म्हणतील त्याच ठिकाणी मी लग्न करेल. आणि माझे गुरुवर्य त्या लग्नाला पाहिजे, अग्रगण्य स्थान त्यांना पाहिजे. ब्राह्मणाजवळ गेले. ब्राह्मणाला हे विसर पडला की आपलं मरण मगऱ्यात आहे. ब्राह्मणाला विसर पडला. ब्राह्मणाने तिथं काढली आणि तिथीला सांगितलं, गंगेच्या किनाऱ्यावर काशीमध्ये तुमच्या मुलाचं लग्न लावा. पहिलीच पत्रिका बामणली. बामण म्हणे तुम्ही नाही, अख्खं महाराष्ट्र, अख्खं भारती लागा तरी मी लगीन लेवा नाही. कारण ब्राह्मणाला आठवलं की पाण्यामध्ये मगरेमध्ये आपला मृत्यू आहे. पण नाही म्हणे का, तेव्हा प्रकार झालेला, आता माझ्याकडे वेळेची मर्यादा कमी, झालेला प्रकार ब्राह्मणाने त्या राजाला सांगितला. राजा म्हणे मी राजा आहे, एक काम करतो, काशीपासून 10 किलोमीटर एक कोरडगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी तुमची व्यवस्था करतो. पाणी त्या ठिकाणी नाही, पण मग संकल्प सोडायला तर गंगेवर जावं लागेल ना. म्हणे तुम्हाला Z+ सिक्युरिटी देईन, Z+ सिक्युरिटी. म्हणे दान धर्म, म्हणे हत्तीच्या वजनाचं सोनं. ब्राह्मण म्हणे असं आहे का, मग हत्तीन वजन सोनं चाली. ब्राह्मण गेले, संकल्प सोडला गेला. ब्राह्मण झटपट मागे फिरताय तेवढ्यात एका माणसानं मागून हात केला. एक शिपाई होता, शिपाईनं हात असा ठेवला खांद्यावर आणि ब्राह्मणाला सांगितलं, ओळखलं का, ओळखलं मृत्यू देवता तुम्ही? हो मीच. ब्राह्मण हसायला लागला. मी मरणार, हे नवल नाही, मी मरणारच आहे. तुम्ही साक्षात माझ्या खांद्यावर हात ठेवताय, पण तुमच्या कायद्यामध्ये बदल करावा लागला. तुम्हाला काय व्हायचं होतं, मगर व्हायचं होतं, पण तुम्ही शिपायाच्या वेशामध्ये आले मृत्यूदेवता, तुम्हाला कायद्यात बदल करावा लागला. तेव्हा त्या मृत्यूदेवताने सांगितलं, ब्राह्मणा किती वेडे आहेत तुम्ही. अहो मी नागाची मांजर होऊ शकतो, मांजरचा सिंह होऊ शकतो, सिंहाचा माणूस होऊ शकतो, माणसाचा शिपाई होऊ शकतो, शिपाईचा मगर व्हायला काय वेळ लागणार आहे. त्या शिपायानं मगरेचं रूप घेतलं. ब्राह्मण मेला, चिंता करू नका, आपले सुतक नाही. माझा विषय लक्षात घ्या, मरण चुकणार नाही. मग कशा प्रकारे जीवन जगा, संसारामध्ये राहा तैसे असावे संसारी. आणि जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत हे शरीर ठणठणीत आहे तोपर्यंत वागा. बघा कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी. देवाने सुंदर दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण आणि नासे जीव पण भव रोगा. देवानं एवढं गोड शरीर दिलंय महाराज. नाकाजवळ नाक, डोळ्याजवळ डोळे, हाताजवळ हात, पायाजवळ पाय. मला सांगा या 2 डोळ्या दिलेत देवनी का बो, असा सरळ दखी भाऊ सरळ. आणि देवनी जा असा एक लाईट आठेच दिले जाते, चालतं नाही का, काहीतरी बोला ना, चालतं महाराज. समजा या डोळ्याचं देवनी 8 दिले जातात, 8 असा चालतात. मग समजा देवने 8 कुलापा टाकात. योगेश महाराज काय टाकात बाबा, कुलापा 8 कुलापा 8 कुलापा. असा बलका उचली, असा खाई, असा नेमन धरी, असा खाई, देवने कुलापा टाकात. जर देव 8 कुलापा या टाकता नाही, असा घास उचलता. समजा जी कडी राहती वाटी महा, अशी कडी लेता अशी, ती कडी नाकमा पड जाती, कधी कांगवर सांडाय जाती, मग याला जब लावणं पडतं, जब मग ते जबाद्वारे जाती. देवानं पाय दिले कशासाठी, तीर्थयात्रेला जायसाठी. पण या पाय कुठं वापर करतो, सप्ताहू नका घाल पाय, कोणा चांगला पोऱ्यान लगीन होईना नका घाल पाय, किडाच पाडून लग्नेच मोडो. आणि जर एखादा बरं का बाबा, एखादा सकाळी आला ना, रात्रीचं कीर्तन बरोबर नाही होतो, समजून याला घोदा लाग जायली घ्या, यांनी नक्की पोरे ना लग्न मोडेल होतील मग. म्हणून या लागी देवानं सुंदर दिलंय बाबा. संसारामध्ये कसे राहा, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत महाराज, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत जग आहे गड्या. आपण गेलो जग बुडालं. समजा मी मेलो सकाळी, आज मंद्राना समजा मी मेलो आणि योगेश बाबा माझ्या अंतविधीला 10,000 लोक आले, गोताना आणि विठ्ठल भजनी मंडळूनी.
ईशात ना मग उन्हात 10,000 लोक आले. मला सांगा त्या मला चेटाळ आली तीन का उठाळ आली तीन? चेटाळ आली तीन. आपल्याला फायदा काय? अरे मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया तूने आते आते. आपली मंजिल कुठं आहे? स्मशानभूमी पर्यंत. ऐका, गावाचे मंदिर गावाच्या बाहेर राहिले पाहिजे होते आणि गावाची स्मशानभूमी गावाच्या मधोमध राहिली पाहिजे होती महाराज. लोकांना जडताना प्रेत दिसलं असतं, लोकांच्या ध्यानात आलं असतं. गड्या राजा किती परमार्थ करतात, किती देवदेव करतात, किती मुंड्या मोडतात. तुम्ही काहीही करा, देवाचं नाम चिंतन घ्या, मुंड्या मोडा, 2 नंबरना पैसा कमावा, पण देवाचं नाम चिंतन केलं तर मोक्ष प्राप्ती. आणि मुंड्या मोड्यात ताठे किडा पडीस नाठी जे नाही. कळालं असतं महाराज. स्मशानभूमी गावाच्या मध्ये राहिले पाहिजे होती. लोकांना कळालं असतं की एक दिवस आपल्याला या ठिकाणी यायचंय. मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया तूने आते आते. ऐका, मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया तूने आते आते. अरे जिसके लिए जीता था तू आज तक, उसने जला दिया तुझे जाते जाते. आपल्याला जाळतो कोण? जेण्यासाठी हाय पैसा, हाय पैसा. अथैंग जमाळ तथैंग जमाळ. 2 ना भावना, 3 ना भावना, 1 ना भावना, 2 ना भावना जमाडो तोच आपली चेटाळस. म्हणत राहती निराटी रांडा पोरे अंती होती पाठामोरे. कोण येतं महाराज? 3 दिवस आपलं घरामध्ये नाव सुद्धा राहत नाही राजा. गड्या हो, आपलं काका हो, जीवनामध्ये नाव सुद्धा राहत नाही. आपण मेलो, जग बुडालं महाराज. आपले डोळे गेले आणि घरामध्ये आपल्या पोरांना 2 लाखाचा टीव्ही आणला. फायदा आहे का? फायदा नाही. आपण मेलो, नुसतं आपलं नाव सुद्धा राहत नाही. तात्याला आणा, बापूजीला आणा, अण्णाला आणा, आप्पाला आणा असं म्हणतात का लोक? लय हो, प्रेत काढा हो बाहेर. नाव सुद्धा राहत नाही. कशाचा गर्व करता? किती होतं राजा रावण्याकडं शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सांगा ती कवड गेली नाही. आव पठ्या अख्खं गोतानं इकतलेली, अख्खं गोतानं नको इकत लिहू. 5 वरीस जणी घरपट्टी पानपट्टी बाकी तेवढी भर. बोला बाबा. बोला. ते आपण जीवन जगतो ते आपलं नाव सुद्धा काढत नाही. 3ऱ्या दिवशी आपलं नाव काढतात, 4थ्या दिवशी नाव काढतात. दशक्रिया विधी आपट्टे. 1 महिना होतो, 2 महिना होतो, लोक आपल्याला विसरतात. कशाचा गर्व करतात? किती होतं राजा रावणाकडं? काही घेऊन गेला नाही. 2च ग्रॅमची अंगठी, एका हातामध्ये 1 ग्रॅम, एका हातामध्ये 1 ग्रॅम. सोनानी अंगठी. अशा 2च ग्रॅमना अंगठ्या आहेत, तरी तो गुच्चू पडत नाही. भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे. एकने अशी जिराणी महाराज बरं का योगेश बाबा असाच करे तो. सप्तान पंग्यात मा, बंदी मंडळ मा. एक असा आगो होता, 2च ग्रॅमने अंगठ्या होत्या, 1 ग्रॅमने बंदी मंडळ मा आगो होता तो. असाच करे तो. भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे. बरा लोक म्हणतात म्हणे महाराज तुम्हाला मारकरी लबाड येतो म्हणे. लोक सांगतात मारकरी लबाड आहेत. मी त्याला उत्तर दिलं, म्हणता मारकरीने लबाड, बाकी लबाडच नाही. लबाड्या जागा म्हणता माळा टाकलेली, तरी ओरिजिनल करतीन काय? सकाळी उठी बॉम्ब फुटी येऊ तुम्हाला गाव मावी. हसू नका, इथला नका हसा, सस्पेंड मारावू द्या. अशी जिरवली महाराज त्याची, अशी जिरवली त्या 2 ग्रॅमच्या अंगठ्या. आता हर कुत्ता आपली गली मी शेर होत आहे. आपल्या गलीच्या बाहेर चालत नाही. आमच्या गावात सोनगीर म्हणून बाजारपेठेचं गाव आहे. आता मारीन ताई ते भाजीपाला विकायला बसली होती. आता घर आगोपणा करो तर ते आगोपणा करो का त्या 1 ग्रॅमना 2 ग्रॅमना अंगठ्या, भात लय वरण लय. तो मारीन ताईला सांगे कोथमेर काय भाव दिली ती 1 ग्रॅमने अंगठी, कोथमेर काय भाव दिली, मेथी काय भाव दिली, भाजीपाला शोपालक काय भाव लई. ती माडीन ताईन म्हणे कोणता रोग होईल मला समजी जायची. ती माडीन ताईन हातमात चांदीना कल्ला, सोनाना जोडा होता. ती माडीन ताई म्हणे वांगा 10 रुपये किलो, बटाटा 20 रुपये किलो, कोथमीर लिशी तले चालनाच घेतो. धनाचा गर्व टिकत नाही. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून आणि शरण निघा रे देवाची. हो आपल्याकडे वेळ नाही. संसार दुःख मळ चहू कडिंगड विश्रांती नाही कुठे राम रात्रंदिवस तन्मड काम क्रोध लोभक्षण पाठी लागाडे ओढार कवना मी शरण जाऊ आणि दृष्टी फिडे निर्मळ ना. हा देह मिळालेला आहे, हा देह नाशिवंत.
मडमूत्राचा बाळावरी चर्म घातली रे कुर्मी कीटकांचा सांदार वर अमंगळतीचा बांधा देह कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान उपमा दिली संसाराची तैसे असावे संसारी कैसे असावे जोवरी प्राचीनाची दोरी संसारामध्ये कसरा संसार दुःख मोडाय बरेच प्रमाणे लटिक व्यवहार सर्व संसार आणि वाया एर जाणं बरेच प्रमाणे पण आपल्या मुद्दाकडे या की तैसे असावे संसारी कैसे जसे पक्षी येतात तसे मग तैसे असावे संसारी संसारात येणं सोपा नाही संसार सोपा नाही पण असोनी संसारी जीवा वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाई सदा संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळ पुत्रात इप्ती कुडतायाचे काय त्याचे पड माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात पुत्रात इप्ती कुडतायाचे काय त्याचे पड जे निर्धारी जे केवळ गोत्र आपुले उपजेते नाशे नाशिलेले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिव्रमेगा जीर्ण वस्त्र सांडेजे आणि नूतन वस्त्र परिधाने जे संसारामध्ये राहून संसार दुःख मोड सर्वांना संसार माहिती संसारामध्ये सुखीत का काका संसारामध्ये सुखी आहेत लया 10,000 रुपया पैसा सुटत नाही महाराज लोकांना जप राम रामचा जप माळा जपायला महाराज कंटाळा येतो आणि 500-500 ना कोऱ्या नोटा मोजाले कटा येत नाही 10 लाख मोजाला का 20 लाख मोजाला लावा आणि 108 मण्यांची माळा जपायला काहींना कंटाळा यायला लागतो बाबा कंटाळा राम 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 म्हणत होता बाईनं सांगितलं बोगणी मा दूध ठेलशी दूध वाटणं का ध्यान दीजात महाराज गली दरी चालणार और राम राम जपी राहना अथा दकी राहना तथा दकी राहना बोगनीवर ध्यान महाराज वर ध्यान जर तथा बोखेही लागा दूतना सत्यानाश होई बाई जेमतेम भेटेल शे ती बी चालनी जेही महाराज काय आऊ नाही दुसरा येवाच शे तथा बोके आणावा लाना बोखे या बोख्याने बोगनी मा तोंड घालो येणी महाराजले दखन सोडदी तर राम 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 ती माळा धरी आणि अशी फेकली दिली आजचे ती माळा बोख्यान गया मा पडी गई आणि बोक्या असा गली धरी निघणार ते बोक्या नवीनच माळ करी ती अशी माळा अशी बाहेर ती बोख्याने बोख्या गली धरी निघणार बोख्या गली धरी निघणार उंदरे नाचायला लाग्या उंदरे नाचायला लाग्या उंदरे म्हणे बोख्या मारकरी होई गया गोताना मा सप्ता भारी होई ना बोख्या मारकरी होई गया उंदरेसनी माय म्हणे बोख्या सो आहे उंदरे सोन का पण नाची राहणार माय आथी दग 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 तो बोख्या दग उंदरेसनी माय म्हणे कोणता बघा दग 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 तो बोख्या दग मारकरी होई गया उंदरेसनी माय म्हणे उंदरे सोन तुम्ही कितला येडे आहेत अबोख्या मारकरी नाही पंचवार्षिक कुण्या होता तीन मला फेक देईन काय पिशी गरलई आपला भाव नाही संसार फलकट आहे महाराज संसार कसा आहे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटका मग मिळते भाकर संसार संसार जस कबशीच घर बशी बशी आरामशीर कप फिरे गर्र गर्र बशी आरामशीर आहे बशी लोड शेडिंग नाही बिल भरणं नाही काही नाही तंटामुक्ती नाही घरकुल नाही पानपट्टी नाही काही नाही बशी बशी आरामशीर कप फिरे गर्र गर्र संसार फलकट आहे मी तो जुना दृष्टांत देत नाही वरून वालोबा खालून नागोबा योगेश बाबा हे ऐकून ऐकून आताचे तरुण पोरं काय म्हणतात महाराज धन्ना होईया म्हणे तुम्हाला म्हणे बांधताच फेटा मारताच चाटा नारायणा ओटा लालना होता म्हणता आथाय बेटा परमार्थ नवी लेकुराच्या गोष्टी येतो बाबा पोटी अनवता विनोदाचा भाग वजा करा संसारामध्ये कोणीच सुखीत नाही ऐका या संसारामध्ये 4 पोरवालाही दुखी 3 पोरवाला दुखी 2 पोरवाला दुखी 1 पोरगावला दुखी आणि ज्याला नाही तोही दुखी 4 पोरवालांना विचारा वा 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 4 पोरं 4 सुना ना तू पण तू वा वा तो बी म्हणस महाराज पुढे वळ बरं 4 पोराला दुखी 3 पोराला सुखील बाबा 3 पोरं 3 सुना तो म्हणतो महाराज जाऊ द्या ना 2 पोराला जाऊ द्या महाराज मग 1 पोरगावला सुखील बाबा एकटा पोरगा एक सुनबाई नातू पण तू वा 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 सुंदर आहे तो म्हणतो महाराज पोट नव्या पोट मास बाईले हो कोटे बोंबला जाऊ आपलाच दाट
आपलाच वट. बरं मुलावाला दुखी मग ज्याला नसेल योगेश बाबा तो सुखी आहे ना. वा 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 अंगण मांगे दोन्ही संगे कोटे नाही कोटे जाणं नाही. आपला आपला घरभर आपला आपला उठिंग बटिंग स्लिपिंग. तो बी म्हणता महाराज लंगड्या रांगे ते पदार्थ फिंगड्या पांग्याचा कानूस देता मला उद्धार चालतो. ओ काका गुच्चू बट बाकी ना पोरेवाला त्यामध्ये छाय भेटी राहिनी. तो चांगला आहे. संसारामध्ये कोणी सुखी नाही. या संसारामध्ये तुम्ही आम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, या संसारामध्ये जीवन सार्थक करून घ्यायचं असेल तर कशा प्रकारे एक उपमा दिली अभंगाचं तिसरं चरण. वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती वस्ती कर वस्ती आला वस्ती वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून गेला. महाराज म्हणतात की ज्या प्रकारे वस्तीकर वस्तीवर येतो आणि प्रातकाळी उठून जातो त्या प्रकारे तुम्ही आम्ही या. मग काय होईल तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचीनाचे दोरे. ज्या प्रकारे आज आपल्यातून आपल्या साखर आजी निघून गेल्या. पा आई जाण्याचं दुःख हे ज्याला आईने त्याला कळतं. महाराज आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जे आत्म्यात ईश्वराचा वास होतो त्याला आई म्हणतात. बघा एखाद्याला आई नसेल ना त्याला आईची किंमत विचारा. एखाद्याला बाप नसेल त्याला बापाची किंमत विचारा. ज्याच्याजवळ आई वडील आहेत त्यांनी सांभाळा. आज आमच्या साहेबराव दादांनी किती देवाकडे विनवणी केली, त्यांना आईचं प्रेम मिळेल का हो? नाही. त्या दोघं बहिणींना त्या दोघं मुलींना विचारा आईचं प्रेम मिळेल ताई? नाही मिळणार आईचं प्रेम. लोक शिवरंजनी असेल लावा बाबा, लोक खायला देतील आपल्याला, लोक आपल्याला पाठ देतील, पाठ देतील, लोक आपल्याला प्रतिसाद देतील, लोक आपल्याला संकटात साथ देतील, पण आईचं प्रेम आज मिळणार नाही आमच्या साहेबराव दादांना आणि त्या दोघं लेकींना. त्या दोघं ताई माहेरामध्ये येतील आणि माहेरामध्ये आल्यानंतर भाऊ दिसेल, भाऊजाई दिसतील, सर्व दिसतील, पण मायेची उणीव कोणी भासू शकणार नाही. बघा कोणीच भासू शकणार नाही. अहो माय जिवंतपणी तर सांभाळ करते, पण माय मेल्यानंतर सुद्धा सांभाळ करते. बघा एक गोड उदाहरण देतो. मी श्यामचे एक पुस्तक वाचलं होतं. बाबा लावताय का? श्यामची आई एक पुस्तक वाचलं होतं. त्या श्यामची आई म्हणजे साने गुरुजी. बरं का, साने गुरुजी. त्या श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये साने गुरुजी एक लेख लिहितात की जी आई जिवंतपणे मुलाचा सांभाळ करते, यात नवल नाही, मेल्यावर सुद्धा आई जीवाचा मुलाचा सांभाळ करते, वरांचा सांभाळ करते. श्याम लहान होते, अर्थात साने गुरुजी लक्षात घ्या, श्याम लहान होते. 4थी 5वीला श्याम पुण्यामध्ये शिकायला होते आणि अचानक श्यामांच्या स्वप्नामध्ये आई आली आणि आईनं स्वप्नामध्ये सांगितलं, बाळा श्याम, अरे माझी तब्येत बरी नाही रे, माझी तब्येत बरी नाही. श्याम उठले, अर्थात साने गुरुजी. बरं का, साने गुरुजी उठले पहाटेचे 4-5 वाजेला. भयानक स्वप्न वाटलं. श्याम म्हणू लागले आपल्या मित्रांना, दादा माझी आई स्वप्नात आली, आईनं सांगितलं श्याम माझी तब्येत बिघडली गड्या, बाळा मला भेटायला ये. श्याम जवळ साने गुरुजींजवळ 1.5 रुपया होता. पोरांकडून 50 पैसे उसने घेतले, गोळा केले. साने गुरुजींजवळ 2.5 रुपये झाले. 2.5 रुपये. आता तुम्हाला त्या उच्चारानं त्या पद्धतीनं सांगतो. श्याम म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी म्हणतात मी निघालो, कसा बसा त्या बस स्टँडवर आलो. माझं गाव होतं पालघर जवळ. मला बस होती संध्याकाळची 6 वाजेला. किती वाजेला? 6 वाजेला. पुणे ते पालघर. माझ्याजवळ होते 2.5 रुपये. मला आणखी 50 पैसे लागणार होते. माझ्याजवळ 50 पैसे नव्हते. पुणे ते पालघर तिकीट पण 3 रुपये तिकीट होतं. 2 वाजेच्या सुमारात मी बस स्टँडवर गेलो, तिथे बसलो. माझ्याजवळ 2.5 रुपये होते. एक सद्गृहस्थ
त्यांच्या जोडप्यासहित त्यांच्या पत्नीसह उचलले. त्यांच्याजवळ बॅग होती. मी त्या जोडप्याजवळ गेलो. त्यांना सांगितलं, काका काका तुम्हाला ही बॅग घेऊन जायची का हो? तेव्हा तो गृहस्थ म्हणला, हो बाळा. तेव्हा मी सांगितलं, काका मला 50 पैसे देसान का हो? मला माझ्या आईला भेटायला जायचंय बघा. मला तिकिटाला 50 पैसे खुंटतायत हो, 50 पैसे नाहीत माझ्याजवळ. तेव्हा त्या सद्गृहस्थानं सांगितलं, तुम हमाले का? नाही नाही, मी हमाल नाही, माझ्या आईला भेटायला जायचंय. माझी आई स्वप्नात आली. माझ्या आईनं सांगितलं, श्याम माझी तब्येत बिघडली, बाळा मला भेटायला ये. मी ते 50 पैशासाठी ती बॅग उचलली. त्या बॅगेमध्ये काचेचे भांडं होते. त्या काकांना विचारलं, काका अहो काका तुमचं घर कुठं आहे? तेव्हा त्या काकांना सांगितलं, बघ बाळा ते समोरचं माझं घर आहे, 2 मजले वरती चढायचं होतं. बॅग जड होती, डोक्यावर बॅग धरलेली होती. पण त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईच यायची की श्याम तुला हे बोझ ठेवावंच लागणारे 50 पैशाकरता, कारण श्याम तुला आईला भेटायला जायचंय गड्या. माझ्या डोक्यावर ते ओझं होतं. त्या बॅगेमध्ये काचेचे भांडे होते. कसा बसा मी आता लहानशी वय माझी. त्या पायरीवर चढता 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 माझा पाय निसटला आणि ते काचेचे भांडे फुटले. तो गृहस्थ मागे होता. त्या गृहस्थानं मागचा पुढचा विचार केला नाही. त्यांच्या माझ्या कानशिला ठेवून दिली. जसा वाहत्या पानाला बांध बांधावा तसे मी माझ्या डोळ्यांच्या अश्रूंना बांध बांधला. त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईच येत होती, श्याम तुला आईला भेटायला जायचंय. मी त्याहून खाली मान करून निघालो. पण त्यांची पत्नी एक आई होती. त्यांना वृत्तांत माहिती होता की मी आईला भेटायला जातोय. त्या ताईनं मला 50 पैसे दिले. माझ्याजवळ झाले 3 रुपये. मी बस स्टँडवर गेलो. 6 वाजेला त्या काउंटरवरून आवाज ऐकू लाग, चला पुणे पालघर शेवटची बस आहे, चला ज्याला यायचं असेल त्यांनी या. कसा बसा त्या बसमध्ये चढलो. माझ्याकडनं 50 पैसे हरून गेले. माझ्याजवळ 2.5 रुपये राहिले. मी मागचा पुढचा विचार केला नाही. कंडक्टर बसू देतील का बसू देतील, तरी सुद्धा मी बसमध्ये चढून गेलो. बसलो. पुणे निघालो. पुण्याच्या बाहेर बस निघाली. कंडक्टर तिकीट फाडण्यासाठी आले. मी कंडक्टरना सांगितलं, काका माझ्याजवळ 2.5 रुपये हो, मला घेऊन चला. कंडक्टरनं गाडी थांबवली. कंडक्टरनं सांगितलं, गाडी तुझ्या बापाची आहे का माझ्या बापाची आहे? पूर्ण पैसे लागतील तरच तुला पालघर पर्यंत सोडेल, नाही तर तुला सोडणार नाही. पण त्याही वेळेस माझ्या मनामध्ये माझी आईचाच विचार होता, श्याम तुझ्या आईची तब्येत बिघडली. तुझ्या आईनं पहाटे स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलंय. तुझ्या आईनं स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलंय. तुला आईला भेटायला जायचंय श्याम. माझ्या मनामध्ये तोच विचार होता. मी मागचा पुढचा विचार केला नाही. का त्या कंडक्टरानं सांगितलं, साहेब काका मला एक काम करा, 2.5 रुपयामध्ये जिथपर्यंत मला सोडाल ना तिथपर्यंत मला सोडा. चालेल का तुला? पालघर पासून एक स्टॉप तुला उतरवतो. पहाटेचे 3-4 वाजेला उतरशील. पण तिथून तुझ्या गावीपर्यंत तुला जंगलाचा रस्ता आहे, पायी पायी जावं लागेल. तेव्हा सुद्धा मी होच म्हटलं, कारण त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईची होती. बसलो. गाडी पालघरच्या एक स्टॉप मध्ये पाघे पहाटेचे 3-4 वाजेला गाडी स्टॉपवर थांबली. राजकिऱ्यांचा आता करकर आवाज येत होता. गाडी निघाली. जंगलाच्या दिशेनं मी निघालो. भीती मनामध्ये होती, पण त्यावेळेस सुद्धा आईची आठवण आली. आईनं सांगितलं तर श्याम, ज्या वेळेस माणसाला जीवनामध्ये भीती वाटते ना श्याम, त्यावेळेस माणसानं रामरक्षा म्हणावी. मी रामरक्षा म्हणत 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 आईची आठवण करत करत निघालो. घराकडे आलो. गाव घातलं, गली घातली आणि घर घातलं. पहाटेचे 7 वाजले होते. शाने गुरुजी त्यांच्या वडिलांना भाऊ म्हणायचे. भाऊ असे दोघं गुडघे टेकून त्याच्यावर हे करून असे झोपले बसले होते. भाऊंना विचारलं, भाऊ तुमचा मुलगा लय श्यामाला आहे भाऊ, माझ्याकडे पाहना भाऊ. तेव्हा भाऊंनी काही होकार नकार दिला नाही. घरामध्ये गेलो. आत्या झोपली होती, मामी झोपली होती, मावशी झोपली होती. मावशीच्या बाजूला माझ्या 2.5 महिन्याचा भाऊ, पुरुषोत्तम नावाचा 2.5 महिन्याचा भाऊ झोपलेला होता. मी त्यांच्याजवळ गेलो नाही. माझी बहीण होती, मी अक्काजवळ गेलो आणि अक्काला सांगितलं, अक्के उठ, बघ तुझा श्यामदादा आलाय. श्यामदादा आलाय बरोबर अक्का उठली. माझी बहीण उठली आणि बहीण ढसा रडू लागली. मी त्या अक्काला विचारलं, अक्का ताई आई कुठं गेली ग? आई दिसत नाही. ताई आई कुठं गेली?
आई गेली सांगताच बरोबर ताईनं सांगितलं, श्याम, अरे श्याम तुला माहित नाही आपली आई गेली श्याम. ताई मामाच्या गावाला गेली. नाही श्याम, आपली आई आपल्याला सोडून देवा घरी गेली श्याम. असं ऐकताच बरोबर माझ्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागले आणि ते अश्रू करून माझ्या डोळ्यांमधून एकच उत्तर यायचा, आई 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 आई. बाया जमा झाल्या. एक लेकरू त्याच्या आईला विचारतय, आई बघ तू श्यामदादा बघ, आई बघ तू श्यामदादा बघ. तेव्हा त्याला म्हणायला आई तरी आहे, मला म्हणायला आई सुद्धा नाही. तेव्हा साने गुरुजींच्या मुखातून एक वाक्य आलं, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक एकानी मज शोय शोक कानी. अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. 3 दिवस आई यायला झाले होते. 9 दिवस उगला. 9वा दिवस 10वा दिवस दशक्रिया विधीच्या दिवशी आम्ही नदीवर गेलो काकस्पर्शासाठी, ते नैवेद्य देण्यासाठी. भाऊंना सांगितलं घ्या कागस्पर्श करा. माझ्या आईला सांगितलं कागस्पर्श करा, नैवेद्य घ्या. कागस्पर्श होत नाही. तेव्हा भाऊंना सांगितलं मी नाही तुमच्या मुलांचा छळ करणार, नाही तुमच्या मुलांना दुसरी आई आणणार, नाही त्यांना सावत्र आई आणणार. घा कागस्पर्श करा. कागस्पर्श झाला ना. अक्का गेली, म्हणजे माझी ताई गेली. ताईनं सांगितलं आई आई कागस्पर्श कर ना. बघ मी श्यामदादापाशी काहीच बोलणार नाही आई, मी भाऊंपाशी सुद्धा काहीच बोलणार नाही, काहीच मागणार नाही मी माझ्या दादांपाशी भाऊंपाशी, पण कागस्पर्श कर. नाही कागस्पर्श झाला नाही. मी बसलो आणि मी बसल्यानंतर मी सांगितलं आई कागस्पर्श कर. बघ मी भाऊंजवळ काही मागणार नाही आई, मी मधुकरी मागून जीवन जगेल ग, पण कागस्पर्श कर आई. कागस्पर्श झाला नाही. तेव्हा माझ्या मनामध्ये माझ्या ध्यानामध्ये आलं की 2.5 महिन्याचा आपला भाऊ पुरुषोत्तम मध्ये आईचा जीव गुंतलेला दिसतोय. मी तसाच पडत घरी गेलो. माझे मावशी जवळ गेलो. माय मावशीच्या जागावर माय असते. माझ्या मावशीला सांगितलं मावशी बघ माझी आई गेली, पण या माझ्या भाऊ मध्ये माझ्या आईचा जीव गुंतलेला आहे. एक काम कर, आजपासून या पुरुषोत्तमची जिम्मेदारी तू घे आई. मावशीला घेतलं. त्या 2.5 महिन्याच्या बाळाला पुरुषोत्तम माझ्या भावाला घेतलं. त्या ठिकाणी नदीवर आलो आणि आईला मावशीला सांगितलं मावशी आजपासून जिम्मेदारी घे. माझी मावशी तेव्हा सांगते ताई अगं तुला फक्त 9 महिना 2.5 महिना तुला सांभाळायला दिला होता हा पुरुषोत्तम, आजपासून हा पुरुषोत्तम माझ आहे. माझ्या मावशीनं सांगितलं हा पुरुषोत्तम माझ आहे. त्यावेळेस कागस्पर्श झाला. त्यावेळेस कागस्पर्श झाला. त्यावेळेस सानेगुरी सांगतात जी आई जिवंतपणे मेल्यावर, जिवंतपणे जी आई मुलाला प्रेम करते, जी आई मेल्यावर सुद्धा प्रेम करते, मेल्यावर सुद्धा मुलाची चिंता ठेवते, ती आई जिवंतपणे चिंता ठेवणार नाही का? म्हणून आई 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 आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जे आत्म्यामध्ये ईश्वर असतो त्याला आई म्हणतात. आज आमच्या साहेबराव दादा आणि मासोडे परिवाराने त्यांच्या दोन्ही मुलींवर जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, भगवान परमात्मा त्यांच्यावरती सहन करण्याची ताकद देव. आमच्या साखराजी ज्या ठिकाणी असेल त्यांना मोक्ष प्रदान करो. याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. विठोबा रखुमा ताली वाजवा मायबाप, मायबाप ताली वाजवा, भजन करा. हा विठोबा रखुमा
तैसे असावे संसारी जोगरी प्राचीनाची दोरी झालेली कीर्तन सेवा भगवान पांडुरंग परमात्म्या चरणी माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो. या सेवा म्हणजे चुकीचे भत वाईट अपवित्र शब्द निघाला असेल, बुद्धीचा वाणीचा दोष समजा. गोड असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आज उजळले भाग्य आता उगी चिंता वाढली. पहिल्यांदाच आमची बाबांची माझी भेट झाली असे आमचे गायन भजन सम्राट योगीजी बाबा भदानेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे जयेश दादा असतील, आमचे ज्ञानेश्वर बाबा असतील, समस्त विठ्ठल भजनी मंडळ जोरानं सर्व मंडळींसाठी टाळ्या वाजवा. हे गोताण्यावरचं विशेष असं प्रेम या मंडळी सहजासहजी भेटत नाही, पण सिंगल कार्यक्रमाला आज तुम्हाला भाग्य प्राप्त झालं की मंडळी आज भेटले. गोडसी मंडळी, गोडसं आपल्या गावाचा साऊंड आहे, गोडसं नियोजन आहे. वेणेकरी बाबा आमचे परी फोटो स्टुडिओ चॅनलचे मालक आमचे विजयदादा ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यासोबत आलेले आमचे मृदुंगमणी मृदुंग सम्राट आमचे उमंगजी महाराज असतील, तुम्ही सज्जन माता पिता वर्ग. या सेवा म्हणजे चुकीचं बळत वाईट अपयश बुगी चव्हाणीचा जोप समजा. ज्याला एक मुलगा असेल, दुसरा समजा, दोन असेल त्यानं तिसरा समजा. जेल नाही होईल त्यांना मला दत्तक लिहिल्या मी घर खास कमी आणि लयच जास्त विनोदाचा भाग वजा करा. माझा स्वभाव थोडा विनोदी, आपण सर्वांना रुचेल पचेल समजेल असं कीर्तन सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. पुन्हा वाचलो जगलो काहीतरी तारीख मिळाली तर नवीन भावार्थ सादर करण्याचा प्रयत्न करेल. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, राह किसी को दिखा सको ना पर भटकाना मत करना. ऐका भजनी मंडळ आपल्याकडून कोणाचं चांगलं होत नसेल ना अजिबात करू नका बरं का काका हो, बरं का. महिला मंडळ महाराज मंडळी आपल्याकडून दादा कोणाचं चांगलं होत नसेल करू नका, पण एखाद्याचं वाईट तरी करू नका. नाही तर मग तो महाराज चांगला नाही आणि तो महाराजले काय समजस, अहो दिनभर लबाड बोलत नाही, अहो सांगस तो महाराजले काय समजस. म्हणून जीवनामध्ये कोणाचा द्वेष करू नका. आमचे योगेश बाबांनी मला सुंदर संदेश दिला की महाराज जर पुढे जायचं असेल ना म्हणे तर जीवनामध्ये कोणाचा द्वेष करू नका. नक्की बाबांचा शब्द पाळण्याचा प्रयत्न करेल आणि करणारच. कारण एखादा माणसाचा उपदेश जो माणूस जीवनामध्ये अकस्मात करतो ना तो माणूस मोठा असतो आणि सांगणाराही मोठा असतो. माझ्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. ताई तुम्हाला पटेल तशी फॅशन करा, सासू सासऱ्यांची सेवा करा. काय लागतं हो, कुत्र्यांना वागायला सुद्धा महाराज जास्त पैसे लागतात. कुत्र्यांना काही कुत्रे कुत्र्यांसोबत फिरतात. कळालं का? बरं आहे मग धन्यवाद. म्हणजे तेवढ्या बुद्ध्या तुमच्या स्ट्रॉंग आहेत भा. पण मायबापाला वागवायला काही लागत नाही. सासू सासऱ्यांची नाही बोलत ना सासूशी नका बोलू. मुलाला बोलवा, पिंट्या अथय दल्लील चहा दे, आई बिस्किट ना पुढा दे, दल्लील बिस्किट ना पुढा दे असं म्हणा तरी ती सुद्धा सासू आशीर्वाद देईल. नका बोलू, नका बोलू सासऱ्याची, नका बोलू मायबापशी. असं नाही, मायबापांना बोलाच असं नाही. पण त्यांना जीवनामध्ये तुमची कमी भासू देऊ नका. तुमच्या बापानं असं कॉलर ताट करून सांगितलं पाहिजे, नाही हो माझा मुलगा भक्त प्रल्हाद आहे बघा, माझा मुलगा नारायणाचा अवतार आहे, असं कॉलर ताट करून सांगितलं पाहिजे. असं जीवन जगा. तरुण पोरा हो, तुमचा धर्माचा नाही कर्माचा नाही पण धर्माचा भाऊन सांगून जातोय का. तरुण पोरा हो, जीवनामध्ये तुम्ही काही कमवू नका, पटेल तसं वागा, काही कमवू नका, काही विकत घेऊ नका, पण काबार कष्ट करून जी तुमच्या मायबापांनी जी इस्टेट तुमच्या हातामध्ये तिला मरेपर्यंत कमी होऊ देऊ नका. असं जीवनामध्ये जीवन जगा. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं आचरण करा. कोणाचा द्वेष जीवनामध्ये करू नका. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.